नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये. तर आज आपण करणार आहोत शेवयाची खीर, जी सगळ्यांना खूप आवडते. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपण घेऊया एक कढई, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहोत आपण. तूप नसेल तर तुम्ही तेल किंवा डालडा पण वापरू शकता. त्यानंतर तूप थोडंसं कोमट होऊ देऊ आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये शेवई. ती तेल थोडंसं तापलं की त्यात आपण साधारणतः 1 प्लेट शेवया घालायच्या. ह्या शेवयाची खीर साधारणतः 4-5 व्यक्तीला होतील. ह्या शेवया थोड्या 5 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायच्या. मी जरा जास्तच भाजल्या, त्याच्यामुळे त्या थोड्याशा लालसर दिसत आहेत. तुम्ही थोड्याशा कमी गॅसवरच भाजा, जेणेकरून त्याला छान कलर येईल. आता याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 ग्लास दूध किंवा 1 छोटं दुधाचं पॅकेट टाकायचं आहे. इथं घातल्यानंतर शेवई ही अंदाजे 5 मिनटं दुधामध्ये छान होऊ द्यायची आणि थोडीशी एक उकळ काढून घ्यायची आहे आपली. तर त्यात आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर पाणी घालू शकता, नाही तर नका घालू. आम्हाला थोडीशी पातळ खीर आवडते, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ओतलं आहे त्याच्यात. कारण की खीर शिजल्यानंतर जेव्हा ती खीर अर्ध्या तासानंतर जेव्हा ती थंडी होते तेव्हा ती खूप घट्ट होऊन जाते. म्हणून आपल्याला खीर कशी ती पातळ असली तर थोडीशी चांगली वाटते, म्हणूनच मी थोडंसं जरा जास्तच पाणी ओतलं आहे त्याच्यात. आता आपल्याला त्याच्यामध्ये 50 ग्रॅम अंदाजे साखर घालायची आहे. तुम्हाला अजून थोडीशी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. खीर ही खायला खूप सुंदर लागते. माझ्या घरी ही खीर सगळ्यांना खूप आवडते, त्याच्यामुळे कोणतं सण असो की काय असो मी नक्की आवर्जून ही खीर करते. आता आपल्याकडे श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे, तर आता आपल्याकडे सण सुरू होतील आणि आता आपण प्रत्येक सणाला काही ना काही गोडधोड करत असतो. तर तुम्ही प्रत्येक सणाला काय काय करता ते नक्की मला सांगा. तर याच्यानंतर आपण घालूया थोडंसं मीठ आणि याच्यानंतर त्याला छान मिक्स करायचं आणि लगेच आपण घालू थोडीशी चारोळी आणि नंतर घालू आपण थोडंसं बारीक खोबरा किस अंदाजे अर्धी वाटी घालूया आणि ती छान मिक्स करून घ्यायचं आणि एक छान अशी उकळ काढून घ्यायची. खीर आपली बघा कशी 1 नंबर दिसत आहे. आता गॅस कमी करून घ्यायचा आणि आपण जी विलायची पूड बारीक केलेली होती ती घालून घ्यायची आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. चला तर मग आपली खीर तयार आहे. आता ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तुम्हाला अजून रेसिपी बघायची असतील मला नक्की कमेंट करा. थँक्यू.